सुरेखा दत्तात्रय मळेकर. बहुवाचनाच्या या कार्यक्रमात मला जितेंद्र वैद्य यांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते. अ, आज मी हास्यरंग वसंत जोशी यांच्या बिनबियांच्या गोष्टी याच्यामधल्या 2 छोट्या गमतीशीर कथा वाचणार आहे. या वसंत जोशींबद्दल ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे ह. मराठे, त्यांच्याबद्दल त्यांची जी प्रस्तावना आहे ती मी आधी सांगते. या ज्या गोष्टी आहेत या सांगून सवरून बिनबियांच्या गोष्टी आहेत. म्हणजे बी नाही तरी त्या वाढल्या आणि तरारल्या आहेत. बी म्हणजे सत्य. लेखकाने इथे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील घटनांना सत्याचा आधार नाही. गोष्टीला सत्याचा प्रत्येक क्षणातील घटितांचा आधार नाही, पण ज्यांच्या बाबतीत या गोष्टी घडल्याचे लेखकाने दाखवले त्या व्यक्ती मात्र खऱ्याखुऱ्या प्रत्यक्षातल्या आहेत. खऱ्याखुऱ्या माणसांच्या खोट्या किंवा काल्पनिक गोष्टी, पण त्या कशा खऱ्याच वाटतील अशा. ज्यांच्याबद्दल वसंतरावांनी या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत ती सगळी माणसं मराठी माणसांच्या अतिशय आदराची आणि आवडीची आहेत. जनमानसात आदराचे स्थान प्राप्त झालेल्या खऱ्या माणसांबद्दल कलात्मक गोष्टी लिहिण्याचा हा प्रकार लेखकाच्या अंगास येण्याचा धोका होता, पण तसे घडले नाही. याचे कारण या सर्व माणसांबद्दल लेखक वसंत जोशी यांच्या मनात कमालीचा आदर, कौतुक आणि प्रेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींबद्दल या गोष्टी लेखकाने रचल्या आहेत त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे आहे हे लेखकाला पूर्णपणे ज्ञात आहे. विशिष्ट प्रसंगात अर्थात काल्पनिक प्रसंगात विशिष्ट व्यक्ती कशी वागेल याची अटकळ लेखकाने बांधली. ती त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे आहे याचे पूर्ण आकलन लेखकाला असल्यामुळेच. आता यामधील मी रिहर्सल ही गोष्ट वाचणार आहे. हिंदी चित्रपटातला प्रसिद्ध नट अनुपम खेर पुण्याला शूटिंगसाठी आला होता. पुणे विद्यापीठाजवळ त्याचे सलग 8 दिवस शूटिंग चालणार होतं. त्या दिवशी शूटिंग संपलं आणि त्यांनी पुणे शहराकडे आपली मोटार भरधाव सोडली. आज अनुपमला आपले केस कापायचे होते. त्यासाठी तो चांगलं हेअर कटिंग सलून शोधत होता. परंतु आता रात्रीचे 8:30 वाजले होते. जवळजवळ सर्व दुकानं बंद झाली होती. वेगानं धावणाऱ्या मोटारीतूनही त्याला एक हेअर कटिंग सलून उघडं दिसलं. अनुपमनं जोरात ब्रेक मारून गाडी थांबवली. गाडीचं दार उघडून बाहेर उडी मारली आणि त्या उघड्या सलूनमध्ये तो सरळ घुसला. त्या सलूनमधले सर्व कारागीर केव्हाच घरी गेले होते. सलूनचा फक्त मालक तेवढा त्यावेळी तिथे होता. त्याने सलूनमधले सर्व पंखे बंद केले होते. आता दिवे बंद करून सलूनला कुलूप ठोकून तोही घरी जाणार होता. पण इतक्यात सलूनमध्ये अनुपम घुसला होता. दुकानाच्या मालकाने त्याला ओरडून सांगितलं, साहब अब दुकान बंद कर रहा हूं, आप कल आना, दुकान का टाइम खत्म हुआ है. टाइम खत्म हुआ है तो सलून पहले ही बंद होता था. सलून खुला था इस वास्ते तो मैं सलून में आ सका ना. अब आपको मेरा हेयर कटिंग करना ही होगा. साहब आपका हेयर कटिंग अब करूंगा तो गवर्नमेंट का ऑफिसर मुझे फाइन करेगा. फाइन करेगा तो वो फाइन मैं भरूंगा, आप उसकी चिंता मत करो. सलून का दरवाजा बंद करके ही मुझे आपका हेयर कटिंग करना पड़ेगा. आय हॅव नो ऑब्जेक्शन. अनुपम खुर्चीत बसला. सलूनचा मालक एका हातात कंगवा आणि दुसऱ्या हातात कात्री घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, साहब आप आपका कोट टाई वगैरह निकाल कर कुर्सी पे बैठे तो ठीक होगा. क्यों? बाल गिरेंगे ना आपके कोट पर. मेरे पास 100 कोट है, उसकी चिंता तुम मत करो. तो साहब आप सिर पर फेल्ट हैट डालकर बैठे तो भी मुझे कोई दिक्कत नहीं. ऐसे मगर क्यों? क्योंकि आपके पास 100 फेल्ट हैट भी होंगे. ओ गुड जोक. परंतु मी फेल्ट हॅट घालून बसलं तर तुम्हाला केस कसे कापणार? त्याची चिंता तुम्ही नका करू. मी आपले केस व्यवस्थितरित्या कापेन. बरं लवकर केस काप. केस कापण्याचे तुझे चार्जेस काय? 100 रुपये. काय 100 रुपये? होय साहेब. काय होय साहेब? अरे मी तर टकल्या. माझ्या डोक्यावर 100 केस तरी आहेत काय? मग 100 रुपये कसं काय मला तू चार्ज करणार? साहेब तुमच्या डोक्यावर 100 केस नसतीलही, पण जे केस आहेत ते शोधण्याचं किचकट काम मला करावं लागणार आहे. त्याचे चार्जेस म्हणून मी आपल्याकडनं 100 रुपये घेणार आहे. तुमचे केस तर मी फ्रीमध्येच कापणार आहे. ओ व्हेरी गुड जोक. जोक राहू दे बाजूला साहेब. आपल्या डोक्यावर आपण फेल्टॅट चढवताय ना. अरे तुम्ही तर भलतेच विनोदी दिसता मला. मी फेल्टॅट घातल्यावर तुम्ही माझे केस कसे कापणार ते मी आत्ताच दाखवतो साहेब.
सलूनच्या मालकानं अनुपमची हॅट अनुपमच्या डोक्यावर नीट बसवली आणि मोठा आरसा घेऊन तो त्याच्या मागच्या बाजूस धरला. हां साहेब, आता समोरच्या मोठ्या आरशात पहा. तुमच्या मानेच्या मागच्या बाजूस मी जो आरसा धरलाय तो तुम्हाला दिसतोय का? हां, ठीक तरह से मैं देख सकता हूं. तुमच्या फेल्ट हॅटनं डोकं नाही तर तुमचं फक्त टक्कल झाकलं गेलं हे तुम्हाला दिसलं काय? फेल्ट हॅटच्या बाहेरच्या जागी म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला उगाच 4 केस आहेत आणि कानाच्या वरच्या बाजूस 4 केस दिसतात. ते मी सहज कापू शकतो. वंडरफुल. आता तुम्ही जे सांगितलं ते माझ्या यापूर्वी कधीच लक्षात आलं नव्हतं. तुम्ही खरोखरच ग्रेट कलाकार आहात. साहेब, मी फार बारीक नजरेनं जगाकडे बघतो, त्यामुळे बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, आता केस कापताना केस कापतो, पण त्यानंतर तुम्ही तुमची दाढी करा असं सांगाल, पण तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुमची दाढी कदापि करणार नाही. का बरं? मी दाढी करायला तयार झालो की तुम्ही तुमची मिशी कापायला सांगाल. सांगेनच, का सांगू नये? पण तुमची दाढी आणि मिशा जर खोबरेल तेल लावून उपटून काढता येत असतील तर मी उगाच कशासाठी वस्त्र हातात घेऊ? वंडरफुल. माझ्या दाढी आणि मिशा खोट्या आहेत हे तुम्ही कसं ओळखलं? त्यात काय अवघड आहे साहेब? ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. म्हणजे काय रे? त्याचा खुलासा मी आत्ता करीत नाही. मग केव्हा करणार? तुम्ही माझ्या दुकानातून बाहेर पडताना. ठीक आहे, आता केस कापायला सुरुवात करतोच ना? हां, कापतो. पण त्याआधी मला एकदा जरा खिन्नपणे हसून दाखवाल काय? म्हणजे मी कसं हसावं? सारांश सिनेमातलं ते दृश्य आठवा. विमानतळावर आपल्या मुलाचा अस्थिकलश येणार असतो. त्याची वाट पाहत अनुपम खेर बसलेला असतो. तेव्हा तो शून्यात बघत हसतो बघा. जरा तसं हसून दाखवा ना. अरे, तसं हसायला मी काय अनुपम खेर आहे? तुम्ही अनुपम खेर असाल किंवा नसाल, पण एकदा तसं खिन्नपणे हसून दाखवा ना. कमाल आहे तुझी. तू मला भलत्याच गोष्टी करायला सांगतोस. भलत्याच? याहून तुम्ही भयंकर गोष्टी करू शकता. तुम्ही आमच्या निळूभाऊंच्या तोडीचे आहात. कोण निळूभाऊ? असं? तुम्हाला निळूभाऊ माहित नाहीत? अरे कसली बडबड चालवलीस तू? कोणताही नावी जिभेचा पट्टा चालवल्याशिवाय कुणाचेही केस कापणार नाही हे तुम्हाला माहित नाही? आय नो, पण मला उशीर होतोय. मला शूटिंगसाठी जायचंय. जरा घाई कर ना प्लीज. तुम्ही शूटिंगसाठी कोणत्या जंगलात जाणार ना? ओ माय गॉड, शूटिंग म्हणजे शूटिंग नव्हे रे. फिल्म सिनेमाचं शूटिंग करतात ना ते शूटिंग. अच्छा, ते शूटिंग होय. ते शूटिंग तू पाहिलंच काय? आमच्या धंद्यात आम्हाला वेळ कुठे मिळतो साहेब. तुम्ही चहा घेणार काय? घेतो, पण आत्ताच नको. जरा लवकर केस काप माझे. चहा पिण्याची फार तलफ आली आहे. समोरच्या हॉटेलात जाऊन चहा पिऊन येऊ का? पण लवकर ये. आत्ता आलोच. जरा दार लावून घेतो आणि बाहेरून कुलूप लावतो. कुलूप कशाला लावतोस? कुलूप नाही लावलं तर दुकान उघडं ठेवलंय म्हणून दुकानात पोलीस शिरतील आणि दुकान उघडं ठेवल्याबद्दल मला अटक करून घेऊन जातील. असं? मग मी आतून दार लावून घेतो आणि सर्व दिवे घालवतो. मग दुकान उघडं ठेवल्याचं कोणाच्याच लक्षात येणार नाही. बघा असं करण्यात रिस्क आहे. तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असाल तर माझी काही हरकत नाही. ठीक आहे, तू जा, पण लवकर ये. ती जी काही रिस्क बिस म्हणतोस ना ती मी घ्यायला तयार आहे. मी आतून दार लावून घेतोय आणि दिवेही मालवतोय. अर्ध्या तासानंतर सलूनचं दार खडखडलं. तो दुकानदार आला असेल म्हणून अनुपमने दार उघडले. तेव्हा दारात त्याला एक लठ्ठ इन्स्पेक्टर आणि बारीकसा हवालदार दिसला. आत्ता रात्रीचे 10 वाजलेत, अजून दुकान उघडं कसं? दुकानातले दिवे घालवून आतून दुकान बंद करून तुम्ही काय भानगड करत होता इथं? इन्स्पेक्टर आपल्या कडक आवाजात गुडगुडला. साहेब, मी या दुकानाचा मालक नाही. मग तुम्ही कोण आहात? मी एक गिराईक आहे. गिराईक? आतून दार लावून दुकानात बसता? दुकानातले दिवे घालवून काय करत होता? मालक कुठे? मला माहित नाही. आता कशाला मामाही तिथं करता? हवालदार, याला बेड्या ठोका. हा कोणीतरी चोर दिसतो. दुकानाचं कुलूप तोडून चोरी करण्याची हेतूने तो आलाय. पण इन्स्पेक्टर साहेब, मी चोर नाही. मी या दुकानाचा मालकही नाही. मग मालक कुठे आहे? तो चहा पिऊन येतो म्हणून गेला आणि अजून आला नाही. आत्ता येईल बघा. तो कसा दिसतो? मोठ्या नाकाचा, जाड्या ओठांचा, टकल्या. चुप, भलतच काय बोलतोस? तू एक टकल्या म्हणून सारे लोक तुला टकल्या दिसतात काय? इन्स्पेक्टर गरजला. नाही इन्स्पेक्टर साहेब, तो दुकानदार खरंच काय? हवालदार, याला बेड्या ठोका. ए बदमाश चोरा, हात पुढे कर. बऱ्या बोलानं पोलीस ठाण्यावर चल, नाहीतर हे इन्स्पेक्टर साहेब तुझ्या कमरेत जाड बुटाची लाथ घालतील.
हवालदार तंबी देण्याच्या आवाजात बोलला. पण हवालदार साहेब, माझा गुन्हा तरी काय आहे मला सांगा. हवालदार, हा चोर महा अट्टल दिसतोय. ह्याच्याबरोबर बोलण्यात उगाच वेळ घालवू नका. आधी याला बेड्या ठोका. ठोकता की नाही, का तुमच्या कानाखाली आवाज काढू? नको साहेब, आत्ता बेड्या ठोकतो याला. हरामजाद्या, हात पुढे कर बऱ्या बोलानं, का इथेच 3rd डिग्री लावू तुला. अनुपम खेरने आता खाली मान घालून आपले दोन्ही हात पुढे केले. त्या हातात बेड्या न ठोकता ते हात त्या इन्स्पेक्टरने प्रेमाने आपल्या हातात घेतले आणि प्रेमळपणाने विचारले, तुम्ही मला ओळखलं नाही? तुम्ही इन्स्पेक्टर आहात, पोलीस इन्स्पेक्टर? नाही, मी या सलूनचा मालक. मघा तुमचे केस कापण्याचं टाकून चहा प्यायला गेलो होतो, तोच मी राम नगरकर. ओ, आय सी. आणि तुम्ही यांना ओळखलं नाही? हे हवालदार म्हणजे आमचे निळू भाऊ. बाप रे, हे आमचं निळू भाऊ, ग्रेट ॲक्टर निळू भाऊ. होय, तुम्ही अनुपम खेर. तुम्हाला मी केव्हाच ओळखलं होतं. तुमचं शूटिंग इथे सुरू आहे हेही मला माहिती होतं. माफ करा हं, तुमची जरा आम्ही गंमत केली. नगरकर, तुमचा विच्छाचा प्रयोग मी पाहिला होता. तुम्ही मराठी नट म्हणजे आमचे बाप आहात. पण आजचं तुमचं हे नाटक काय आहे मला समजलं नाही. काही विशेष नाही हो. आमच्याच पण सिनेमाचं सिंहगड रस्त्याला शूटिंग चालू होतं. नाव आहे हऱ्या नाऱ्या झिंदाबाद. आमच्या आजच्या सिनेमाची सीनची रिहर्सल करायची होती. ती आम्ही इथं केली. बाकी काही नाही. अच्छा, पण मी केवढा घाबरलो. पण आता माझे केस कोण कापणार? अनुपम, तुमच्या डोक्यावर मुळातच इनमिन 3 केस आहेत. ते कशाला कापता? 4 दिवस राहून तेही लवकरच अदृश्य होणार आहेत. लेखकाचे धन्यवाद. लेखकाचे खूप आवडते विनोदी लेखक वसंत जोशी यांचे आवडते विनोदी लेखक आचार्य प्र के अत्रे यांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे. आणि त्या अत्रे चौकारमधली एक छोटीशी कथा मी इथे वाचून दाखवते. अत्रे चौकार, गोष्टीचं नाव आहे लहर. आचार्य अत्र्यांना गंमत करण्याची लहर आली की ते कुणाचीही कसलीही गंमत करत. त्या दिवशी सकाळी 10 वाजता कित्ते भंडारी हॉलमध्ये आचार्य अत्र्यांच्या 61 निमित्त त्यांचा सत्कार होता. त्या दिवशी अत्रे अगदी भल्या पहाटे उठले, स्नान आटोपले, सोवळे नेसून त्यांनी चक्क देवपूजा केली. कपाळावर कुमकुम तिलक रेखून हातात पळी पंचपात्र घेऊन ते देवघरातून बाहेर पडले. मराठ्यांचा फोटोग्राफर त्यावेळी तिथे उभा होता. अत्र्यांचा आजचा अवतार बघून तो खुश झाला. त्याने पटापट त्यांचे 4-5 फोटो घेतले. अत्र्यांनी त्याला हसत विचारले, आज मी या वेशात कसा दिसतोय? एकदम सुंदर. सुंदर म्हणजे कसा रे? अगदी शुचिरभूत ब्राह्मणांसारखे. ओके, मग आता मी वेषांतर करून येतो. अत्रे लगेच आपल्या बेडरूममध्ये गेले आणि नखशिकांत साहेबाचा पोशाख करून बाहेर आले. फुल सुटाबुटातले, टाय लावलेले, डोक्यावर फेल्ट हॅट आणि तोंडात चिरूट. आता मी कसा दिसतो? एकदम पक्का साहेब, विन्स्टन चर्चिल. अत्र्यांनी दामोअण्णा जोशींना मग बोलावणे पाठवले. दामोअण्णा जोशी म्हणजे अत्र्यांच्या बालमोहन नाटक कंपनीचे मॅनेजर. ते आले. त्यांना अत्रे म्हणाले, दामोअण्णा, पगडी, पारशी कोट, धोतर, पुणेरी जोडे ताबडतोब मागवा. दामोअण्णांनी मग तसे केले. मग अत्रे पगडी, पारशी कोट, धोतर, पुणेरी जोडे अशा वेशात हातात काठी घेऊन फोटोग्राफरच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, बोला, आता मी कसा दिसतो? एकदम सुंदर. सुंदर राहू दे रे, मी कोणासारखा दिसतो ते सांग. लोकमान्य टिळकांसारखे. अत्रे हसले. त्यांनी दामोअण्णांना गांधी टोपी, खादीचा पांढरा नेहरू शर्ट, खादीचे धोतर, सातारी वहाणा आणायला सांगितला आणि हा वेश अत्र्यांनी चढवला. पुन्हा ते फोटोग्राफर समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, हां, आता सांगा मी कसा दिसतो ते? सुंदर. सुंदर ते मी आहेच, पण कुणासारखा दिसतो ते सांगा. सदोबा पाटलांसारखे. महामूर्ख गाढव, मी काय त्या हरामजाद्या सदोबासारखा दिसतो? इतक्या विविध पोशाखात मी तुझ्यासमोर येऊन उभा राहिलो तरी तुम्ही परफेक्ट आचार्य अत्र्यांसारखे दिसता असं एकदाही तू म्हणाला नाहीस. तू काय फोटोग्राफर आहेस का हजाम आहेस? अत्र्यांच्या या बंबार्डिंगने तो फोटोग्राफर घाबरून तत्काळ तिथून पळत सुटला. मग अत्रे साधा पांढरा बुशर्ट, पांढरी पॅन्ट असा पोशाख करून आपल्या खोलीतून बाहेर पडले. शिवशक्तीच्या पायऱ्या उतरून ते रस्त्यावर आले. त्यापूर्वी सुमारे 1 तास आधी त्यांचा बाबू ड्रायव्हर गाडी घेऊन उभा होता. अत्रे गाडीत बसले आणि म्हणाले, कित्ते भंडारी हॉल चलो. साहेब, आता निघायचं? हो, निघायचं. खरंच निघायचं? खरंच म्हणजे खरंच. खरंच निघायचं? आज तुला झालंय तरी काय? काही नाही साहेब, मला वाटलं तुमच्याबरोबर ती 4 माणसंही येणार असतील. माझ्याबरोबर 4 माणसं यायला बाबू अजून बराच अवकाश आहे.
अत्रे खो खो हसत म्हणाल, तसं नाही साहेब हो. मगाशी तुमच्या खोलीतून सोवळं नेसलेला एक बाबा बाहेर आला. त्यानंतर साहेबी पोशाखातला एक बाबा आला. मग एक पगडीवाला आला आणि शेवटी एक काँग्रेस पुढारी दिसला. मला वाटलं ती सर्व मंडळी आता तुमच्याबरोबर तुमच्या समारंभासाठी येणार आहेत. त्या चारांपैकी तू कोणालाही ओळखलं नाहीस? एकाला ओळखलं. गांधी टोपी, झब्बा, धोतर. कोण होता तो? आपले सदोबा पाटील. गाढवा? सदोबा पाटील? खूप काळे, कोळशासारखे काळे, काळे काळे कित्ते दिसतात. तसा मी दिसतो काय? मी त्या सदोबापेक्षा कितीतरी म्हणजे कितीतरी उजळ आहे. अत्रे सांगत असताना अगदी मनापासून खो खो हसत होते. बाबू ड्रायव्हरला अत्र्यांचे बोलणे शेवटपर्यंत समजलेच नाही. ते 4 कोण होते हे त्याला शेवटपर्यंत कळलेच नाही. धन्यवाद. नमस्कार. मी भाग्यश्री प्रवीण कासार आज आपणासमोर प्रवास वर्णन वाचून दाखवणार आहे, हे जे माझ्या पतींनी केलेलं आहे. एखाद्या प्रवास वर्णन पुस्तकाचे वाचन म्हणजे केवळ शब्दांच्या वाटेने चालणे जाणे नाही, तर लेखकाच्या अनुभवांबरोबर एक वेगळा प्रवास घडून येणे असते. माझे पती प्रवीण कमलाकर कासार यांनी लिहिलेली ही प्रवास वर्णन वाचताना मला हाच अनुभव आला. त्यांनी पाहिलेले निसर्गचित्रे, भेटलेली माणसे, प्रत्येक ठिकाणची खास धडपड आणि त्या प्रवासांनी दिलेला शांत अनपेक्षित आनंद, हे सर्व त्यांच्या लेखणीतून इतके जिवंतपणे प्रकट झाले की मला त्या प्रत्येक क्षणात सहभागी झाल्यासारखे वाटले. या लेखनामधून त्यांच्या नजरेतून जग पाहण्याची संधी मला मिळाली. प्रवासातील कठीण प्रसंग, उत्साह, वाढणारे अनुभव आणि नकाशातल्या ठिकाणांना जिवंत करणारा त्यांचा सहज हृदयस्पर्शी वर्णनशैली यांनी हे लेखन आणखीन समृद्ध केले. लेखक म्हणून त्यांनी संवेदनशीलता आणि निरीक्षण शक्ती वाचकाला खिळून ठेवते. माझ्यासाठी हे लेखन वाचणे हा एक अनोखा, अभिमानाचा आणि भावनिक अनुभव ठरला. मला विश्वास आहे की हे प्रवास वर्णन इतर वाचकांनाही तितकाच आनंद, प्रेरणा आणि नवीन दृष्टिकोन देईल. चला मग आपण निघूया प्रवास करायला. मैत्रीची मर्मबंधनातील अनमोल ठेव ही 2024ची खरं तर पहिली ट्रिप, पण प्रवास वर्णनाचे तिसरे पुष्प जे मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. पहिले पुष्प रणउत्सव, दुसरे नादगुंफा ट्रिप ज्यात मी स्वतः लीड केले होते, आणि हे तिसरे पण माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आणि प्रचंड मजेशीर, ज्याला कोणतीही उपमा देऊ शकत नाही असे हे ऑसमचे पुष्प. हे माझा मित्र निनाद रावते यांचे एक टुमदार छानसे रिसॉर्ट, जेथे मी माझ्या शालेय सवंगड्यांबरोबर खूप मजा केली. ऑसमची उत्सुकता केव्हा शिगेला पोचली होती, जेव्हा माझे बाकीचे शालेय मित्र साधारण 3 वर्षापूर्वी तेथे जाऊन आले होते, पण मी काही कारणाने जाऊ शकलो नव्हतो. पण त्यांची ऑसम विषयक रसभरीत वर्णने बराच वेळा ऐकली होती. त्यामुळे या सहलीची म्हणजेच गेट टुगेदरची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खरे तर अशी सहल किंवा गेट टुगेदर ही शालेय मित्रांबरोबर शाळा संपल्यानंतरची पहिल्यांदाच होती, त्यामुळे खूप मजा येणार होती याची खात्री होती. ही सहल गेट टुगेदर ठरले ते अशाच एका गेट टुगेदरच्या वेळी साधारण ऑक्टोबर 2023मध्ये 20 आणि 21 जानेवारी 24 हे दिवस पक्के करण्यामागे कारणही खासच होते. 20 जानेवारी रोजी आमची मैत्रीण संगीता हिचा वाढदिवस, आणि तो यावेळेस शालेय मित्र म्हणजेच आमच्याबरोबर साजरा करायचा असे तिने इच्छा व्यक्त केली होती. मग काय, आपल्या मैत्रिणींसाठी एवढे तर आपण करूच शकतो. अशा रीतीने दिवस पक्का झाल्यावर माझी उत्कंठा शिगेला पोचली. त्यामुळे मी यावेळेस जाणारच असे ठरवले होते. एकदा दिवस नक्की झाल्यावर सर्वजण आपापल्या परीने तयारीला लागले. एकाकडे जबाबदारी देऊन पुढील व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मकरंद जोशी याला गाडीची व्यवस्था करण्यास सांगितले. प्रत्येकाने अडीअडचणीतून मार्ग काढून सुचवल्याप्रमाणे काही मित्रांकडे असलेल्या गाडीने जाण्याचे ठरले. ऑक्टोबर ते जानेवारी या दरम्यान काय काय मजा करायची हे ठरण्यात दिवस कसे संपले कळलेच नाही, आणि मग 20 जानेवारी हा दिवस उजाडला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिरीष. हा या सहलीसाठी आपल्या शालेय मित्रांसाठी म्हणजेच आमच्यासाठी खास कोल्हापूरवरून तेथे आला होता. मैत्रीची होड ही काही वेगळीच असते. मग काय, ठरल्याप्रमाणे सर्व गाड्यांमध्ये एकमेकांना सामावून गाड्या सकाळी ठरलेल्या जागेस म्हणजे मुलुंड चेकनाक्याजवळ आल्या. त्यावेळी दोन गोष्टींमुळे आमची थोडीसे नाराज झालो होतो आम्ही. एक म्हणजे सचिन, त्यांच्या कार्यालयाच्या कामामुळे जरा उशीर होणार होता, आणि दुसरी म्हणजे मेधा, हिची तब्येत अचानक बिघडली. दोघांनीही सामंजस्य दाखवले. सचिनने त्याची गाडी आम्हाला दिली व स्वतः दुसऱ्या गाडीने आला. अहो, याला तर मित्रप्रेम म्हणतात ना. पण ते तितकेसे टेन्शन देणारे नव्हते. खरे तर आम्हाला टेन्शन आले ते मेधा हिची तब्येत अचानक बिघडल्याने. त्यामुळे तिला मुलुंड चेकनाक्यावरून परत घरी जावे लागले. आपल्यामुळे जिवलग मित्रांना कोणताही त्रास होऊ नये आणि मित्र मैत्रिणींना मस्त मजा करता यावी यासाठी घरी परत जाण्याचा योग्य निर्णय तिने घेतला. त्यासाठी सतीशने फार छानपणे तिला समजावले होते. अशा रीतीने आम्हा सर्वांची स्वारी ऑसमकडे रवाना झाली. जाताना निनादने सुचवल्याप्रमाणे स्वामी म्हणजे हॉटेलचं नाव आहे, तेथे भरपेट नाश्ता करून आम्ही निघालो. जाताना मध्येच राजश्रीने सुचवल्याप्रमाणे शंकराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले. तेथे मोडी लिपीतील शिलालेख बघितला. दर्शन घेऊन आमच्या गाड्या आसमकडे मार्गस्थ झाल्या. थोड्या वेळातच आम्ही ऑसममध्ये पोहोचलो आणि मला समजले की सर्वांनी ऑसमबद्दल जे काही सांगितले त्यापेक्षा खूपच सुंदर आहे हा रिसॉर्ट. त्याचे वर्णन कसे करावे सुचतच नव्हते, इतका सुंदर आहे हा रिसॉर्ट. प्रवेशद्वारासमोर तिरुपती बालाजींची सुंदर आणि सुबक मूर्ती, त्याच्या पुढील मोकळ्या जागेत झाडांची सुंदर सजावट, त्या कल्पकतेने सुबक रीतीने योग्य रंगसंगतीचा वापर करून केलेल्या आकर्षक रोषणाई केली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रिसॉर्ट दिवाळीतल्या सजावटीसारखा खुलून दिसत होता. त्यापुढे मोठे लँडस्केप बगीचा, तेथे एक भव्य पडदा लावलेला होता. त्यावर तेथे आलेले पाहुणे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम जसे क्रिकेटचा सामना, गाणी, सिनेमा, कराओके सुद्धा एन्जॉय करू शकत होते. बगीचाच्या एका बाजूला स्वयंपाकघर आणि जेवणासाठी प्रशस्त जागा आहे. जेवणाच्या टेबलांची रचना सुद्धा सुंदर रीतीने केलेली आहे. गार्डनच्या समोर येणाऱ्या पाहुण्यांना राहण्यासाठी असलेल्या खोल्या अतिशय कल्पकतेने सजवल्या आहेत. त्या पूर्णपणे आधुनिक सोयीयुक्त अशा आहेत, पण ही वास्तू पुरातन काळातील वाड्याप्रमाणे बांधलेली आहे. अरे, वाड्याप्रमाणे काय, तो एक छानसा वाडाच होता. या वाड्यात येताना समोरचा एक छानसा हॉल, तेथून थोडे खाली उतरले की सुंदर देवारा आहे. हॉलच्या भिंतीवर एका बाजूला शिवाजी महाराजांचे पेंटिंग आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे फोटो सुंदररित्या लावलेले आहेत. हॉलच्या प्रत्येक कोपरा अँटिक वस्तूंनी सजवलेला आहे, जसे जुन्या काळातील टेबल वगैरे. तसेच बैठकीची जागा सुद्धा पुरातन काळात असल्याप्रमाणे आहे. हॉल जवळील समोरासमोर असलेल्या दोन खोल्यामध्ये एका बाजूला वाचनालय आणि दुसऱ्या बाजूला युद्धांमध्ये वापरलेले साहित्य जसे चिलखत, जिरेटोप, तलवार वगैरे सजून ठेवलेले आहे. तेथील वरच्या मजल्यावर लक्झरी सूट आहे. तेथून सूर्योदय अतिशय सुंदर दिसतो. अशा या अँटिक रिसॉर्टमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुखसोयी आणि सर्व प्रकारच्या सुविधा जसे तरण तलाव आणि इतर खेळ खेळायला बुद्धिबळ, कॅरम वगैरे सुद्धा आहेत. तसेच कॉर्पोरेट मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूम तर खूपच छान आहेत. आधुनिक पद्धतीने केलेल्या लाइटिंगमुळे रात्री रिसॉर्ट तर खूपच खुलून दिसतो आणि तरण तलावाजवळ लाइटिंग तर अप्रतिम आहे. रिसॉर्टच्या सजावटीबद्दल आणखी काय सांगायचे, ते प्रत्यक्षात तेथे येऊन अनुभवणे हेच योग्य आहे. हे सर्व बघून निनादने यासाठी काय मेहनत घेतली असेल याची कल्पना येते. त्याच्या कल्पनाशक्तीला आणि सजावटीकरता घेतलेल्या मेहनतीला व त्यांच्या निवडीला द्यायला हवीच. खरंच शब्दच अपुरे आहेत. आता आपण वळूया सर्वांच्या जिव्हाळ्याचाच म्हणजे भोजन व्यवस्थे याविषयी. काय सांगावे, तेथील जेवण तर अप्रतिम आहे. त्याची चवही अजून माझ्या जिभेवर रेंगाळत आहे.
त्यावेळी जे काही वेगवेगळे रुचकर शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ खाऊ घातले त्याला तोड नाही. मला तर असे वाटले की आपल्याकडे वेळ नसेल आणि असम जळून जात असाल तर केवळ केवळ खाण्यासाठी तरी तिथे परत जावे लागेलच. असे सगळ्यांना आवडेल असे सुंदर रिसॉर्ट आणि तेथील जेवण. प्रथम येथे आम्ही पोहोचल्यावर वेलकम ड्रिंक घेतल्यावर माझे मन या सुंदर रिसॉर्ट न्याहाळत रमून गेले. तेवढ्या सचिनचे पण आगमन झाले, त्यामुळे सर्वांना खूप आनंद वाटला. मग सर्वजण फ्रेश झाल्यावर हॉलमध्ये आमची बैठक जमली, ती दुपारच्या जेवणाचे आमंत्रण येईपर्यंत. मग काय, सर्वजण जेवणावर तुटून पडले, कारण जेवणच एवढे सॉलिड आणि खमंग होते. आता वामकुक्षीशिवाय पर्याय नव्हता. काही जण वामकुक्षीसाठी आपापल्या रूममध्ये गेले तर काही जण उद्योगात गळून गेले. वामकुक्षी झाल्यावर चहा कॉफी घेऊन सर्वांची स्वारी समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी रवाना झाले. सुंदरसा सूर्यास्त पाहून वाढदिवसासाठी काही खरेदी करून सर्वजण परत आलो. आता खरी मजा वाढदिवसाची. त्यासाठी निनादने सर्व तयारी मस्तपैकी केली होती. केक, स्नॅक्स आणि बरंच काही. त्यात वाढदिवसाला मजा करण्यासाठी एकही गोष्ट त्यांनी कमी पडू दिली नाही. अगदी सर्वांच्या मागणीनुसार पोपटीचा बेत सुद्धा छान झाला. सर्वांची नाचगाणी मजा मस्ती करत संगीताचा वाढदिवस सगळे धमाल साजरा केला. त्यानंतर मस्तपैकी जेवून गप्पा करून झोपी गेलो. या सर्व धमाल मस्तीमध्ये दिवस कसा संपला हे कळलेच नाही. या संपूर्ण दिवसामध्ये हेमंतने त्यांच्या अमोघ वाणीने जे काही मनोरंजन केले त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी बागेमध्ये सर्वांचे चहापाणी झाले. तेथे मग पुन्हा गप्पांचा फड जमला. थोड्याच वेळात न्याहारीची वेळ झाली आणि सर्वजण न्याहारीसाठी गेलो. तेथील खास कोकणी पदार्थ बघून काहीसे नवलच वाटले हो. कारण साधारणपणे असे पदार्थ जसे शिरवल्या, मौसूद आंबोली व ओल्या नारळाची चटणी व त्या जोडीला असलेले इतर पदार्थ चवीला अप्रतिम होते. न्याहारीनंतर काही जण इतर गोष्टींमध्ये रमले, ते बाकीचे आवरावर करायला गेले. काही जणी जवळच असलेल्या देवीच्या देवळात जाऊन ओटी भरून आल्या. थोड्या वेळाने शेजारील काकांकडे जाऊन त्यांचा आदर सत्कार केला व त्यांच्या घरचा पाहुणचार घेतला. ते आधी मग कोण कसे कोणाकडे कोणाच्या गाडीने परत जायचं हे ठरवून घेतले आणि जेवायला गेलो. तेवढ्यात जेवणामध्ये भरलेले पापलेटवर यथेच्छ ताव मारला हो. आणि अशाच तऱ्हेने सर्व परिपूर्ण आणि कायमची लक्षात राहणारी सण संपूर्ण झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील आदरातिथ्य. ते करण्यात कोणतीही कसूर केली नाही. तेथे राहताना कसलीही उणीव जाणवली नाही. कर्मचारी तर आपुलकीने घरच्यासारखं अगदी मन जपत होते. अगदी तशीच सेवा करण्यात मग्न होते. तेथे आवर्जून येथे नमूद करावं असे मला वाटतं. त्यामुळे आमच्या मैत्रिणींना तर निनादचे रिसॉर्टमध्ये आले की माहेरी आल्यासारखे वाटले. ते काय उभीच नाही. अशा या सहलीची मैत्रीची मर्मबंधनातील अनमोल ठेव घेऊन संगीता, सतीश, शिरीष, मंजुषा, अलका, भुर्या, हर्या, हेमा, मक्या, निनाद, राजश्री, सचिन, श्यामल, कांचन आणि प्रवीण म्हणजे मी तेथून पुन्हा एकदा येण्यासाठी निघाले. एक पाहिले का मित्रांनो, लिहिण्यात मी किती वेळा कसे जेवणाचा उल्लेख केला. असाच होता हो त्या जेवणाचा स्वाद, सांगू तेवढे कमीच. खरं तर मला वाचनाची आवड नव्हती, परंतु मी जेव्हा वाचनाच्या समूहाशी जोडले गेले आणि माझी वाचनास सुरुवात झाली आणि त्यामुळे मला ही आत्ता वाचण्याची संधी मिळाली आहे. मग जबाबदारी वाढली, त्यामुळे आपले अभिवाचन कसे चांगले होईल त्याकडे माझे लक्ष वेधलं गेलं. मी गुगलद्वारे व्यक्तींचे अभिनय ऐकू लागले. गुगल सर्च करता करता मला एक कविता दिसली आणि मला माझा इतिहास आठवला आणि ठरवले की ही कविता नक्कीच नवीन वाचकांसाठी फायदेशीर ठरेल. आणि म्हणून ही कविता त्या लोकांसाठी ज्यांना वाचण्याची आवड आहे पण वेळ नाही आहे, पण वाचायला हवं असं वाटतंय. चला मग काय करूया. वाचन संस्कृती.
वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. अहो, वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. पुस्तके जीवन आणि जीवनाचे गणित शिकवती. पुस्तके जीवन आणि जीवनाचे गणित शिकवती. आम्हाही त्यासाठी काढाया हवी पुरसती. अहो, आम्हाही त्यासाठी काढाया हवी पुरसती. वाचन संस्कृती जपायला हवी आणि वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. नको नुसते वरवरचे वाचन. अहो, नको नुसते वरवरचे वाचन, वाचनातून काहीतरी शिकायलाही हवे. अहो, नको नुसते वरवरचे वाचन, वाचनातून काहीतरी शिकायलाही हवे. वाचन संस्कृती जपायला हवी आणि वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. म्हणती वेळ नाही हो कोणाकडे हाती पुस्तक धराया. म्हणती वेळ नाही हो कोणाकडे हाती पुस्तक धराया. किती उदाहरणे देऊ, किती उदाहरणे देऊ, जीवन ज्यांचे पुस्तकाने घडलया. किती उदाहरणे देऊ, जीवन ज्यांचे पुस्तकाने घडलया. वाचन संस्कृती जपायला हवी आणि वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. अहो, वाचून तर बघा, अहो वाचून तर बघा, मिळेल पुस्तकातूनच ज्ञान. वाचून तर बघा, मिळेल पुस्तकातूनच ज्ञान. वाचाल तर नक्कीच मिळवाल तुम्ही मान सन्मान. अहो, वाचाल तर नक्कीच मिळवाल तुम्ही मान सन्मान. वाचन संस्कृती जपायला हवी आणि वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी. चला तर पुस्तकांची कास धरू आणि वाचक होऊ. अहो, चला तर पुस्तकांची कास धरू आणि वाचक होऊ. वारसा हा आपला आपणच पुढे नेऊ. वारसा हा आपला आपणच पुढे नेऊ. वाचन संस्कृती जपायला हवी आणि वाचनाची गोडी तुम्ही राखायला हवी.